मित्रांनो, 94,000वर गेलेलं सोनं आता डायरेक्ट 40 ते 50,000वर येणार आणि यासाठी 50 ते 60 वर्ष अनुभव असलेल्या सोनारांनी आता 3 तारखा दिल्या आहेत. या तारखांना आता डायरेक्ट सोनं 40 ते 50,000वर येण्याची शक्यता आहे. आणि तसंच समोर आता सर्वात मोठा सण म्हणजेच अक्षय तृतीया येत आहे. या अक्षय तृतीयाला सोनं आता इतक्या हजारावर इतकं स्वस्त होणार आहे असं अनुभवी सोनारांनी सांगितलं आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या 3 तारखांना सोनं 40 ते 50,000 रुपयांना होणार आहे, तसेच अक्षय तृतीयाला नेमकं सोनं किती हजार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. तुमच्याजवळ सोनं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, कारण कालपासूनच सोनं मोडण्यासाठी दुकानामध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. प्रचंड अशी गर्दी कालपासून सुरू झाली आहे, कारण डायरेक्ट सोनं आता निम्म्या किमतीवर येण्याची शक्यता आहे. अगदी 40 ते 50,000 रुपयापर्यंत सोनं या 3 तारखांना येण्याची शक्यता सोनारांनी व्यक्त केली आहे. पण नेमकं तुमच्याजवळ सोनं असेल तर तुम्ही मोडायचं का, तसंच ठेवायचं? तुमचं यामध्ये तोटा होऊ शकतो का? आणि कधीपर्यंत सोनं ते 40 ते 50,000 रुपयापर्यंत येऊ शकतं? त्यानंतर परत कधी सोन्याचे भाव वाढू शकतात? अक्षय तृतीयाला नेमकं किती हजार रुपयांनी सोनं स्वस्त होणार? या सर्व प्रश्नांबाबतची सविस्तर माहिती आता सोनारांनी दिली आहे. त्यामुळे तुमच्याजवळ पण सोनं शिल्लक असेल तर तुम्ही विकायचा विचार करत असाल तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल सोनारांनी काय सांगितलंय हे नक्की बघा. कारण यामध्ये अगदी 40 ते 50,000 रुपयापर्यंत सोनं स्वस्त होण्याची शक्यता आहे. यासाठी सोनारांनी 3 तारखा सांगितल्या आहेत. काही सोनारांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये जेवढं सोनं स्वस्त होतं तेवढ्या कमी किमतीपर्यंत सोनं खाली येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती काय सांगितली आहे ही नक्की बघा. सोन्याचे दर 40 ते 50,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत येण्याचा अंदाज आहे. 94,000वर वर गेलेलं सोनं आता मिळणार 50,000 रुपये तोळा. लोक आता सोनं मोडायला निघालेली आहेत. सोनाराच्या दुकानात गर्दीही होत आहे. सोनं मोडायला सुरुवात झालेली आहे, कारण की सोन्याचे भाव कमी होणार आणि घसरणीच्या भीतीनं सोनं मोडीत काढण्याची घाई वाढलेली आहे. महत्त्वाची बातमी नाशिकमधून आलेली आहे आणि नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाली आहे. भारतातील ओडिसामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे. या खाणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं सापडलेलं आहे. आता त्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार. ओडिसामध्ये देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली आहे. ओडिसातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत. तुम्हाला पण सोनं खरेदी करायचं आहे आणि सोन्याचे भाव कधी कमी होतील याची वाट तुम्ही पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, कारण की मोठी एक बातमी आलेली आहे आणि ज्याच्या अंतर्गत सोनं आता 40 ते 50,000पर्यंत खाली येणार आहे. अमेरिकन विश्लेषकांनी अंदाज वर्तवलाय, ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आता हसू पसरलंय. लोकांची गर्दी होत आहे ती सोनं मोडण्यासाठी. लक्षपूर्वक बघा, जानेवारी ते 2025 ते मार्च 2025 या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सोन्याच्या भावामध्ये 17,000 पेक्षा अधिक वाढ झाली. आता कोणत्या दिवशी सोनं 50,000 रुपये तोळा होणार आहे यासाठी सोनारांनी कोणत्या 3 तारखा दिल्या आहेत हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता कोणत्या दिवशी सोनं 40 ते 50,000 रुपये होणार आहे हे लक्षपूर्वक पहा. डिसेंबर 2021 मध्ये गेल्या 5 वर्षात सोन्याची काय स्थिती होती पहा. डिसेंबर 2021 मध्ये सोनं होतं 48,880 रुपये तोळा. दुसरं पहा, ज्यावेळेस डिसेंबर 2022 आला त्यावेळेस सोनं होतं 54,380 रुपये. कोरोना संपला होता त्यामुळे सोन्यात वाढ झालेली. नंतर डिसेंबर 2023 मध्ये सोनं गेलं होतं 63,187 रुपये तोळा आणि डिसेंबर 2024 मध्ये सोन्याची किंमत होती 76,850 रुपये आणि एप्रिल 2025 मध्ये सोनं आता 94,000वरती येऊन पोहोचलंय. लोकांचा असाही अंदाज आहे की सोनं आता 1 लाखाच्या घरात जाणार आहे.
पण अमेरिकेतील विश्लेषकांनी सोन्याच्या दराबाबत मोठा अंदाज वर्तवलाय. येणाऱ्या काळामध्ये आता तारीख देखील तुम्हाला सांगता येणार आहे की या दिवशी तुम्हाला 40 ते 50 हजार रुपयापर्यंत सोन्याचा जो दर आहे तो घसरण्याचा अंदाज आहे. अमेरिकेची वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंग स्टारचे विश्लेषक आहेत जॉन मिल्स आणि यांनी हा अंदाज वर्तवलाय. आता जॉन मिल्स हे असे व्यक्ती आहेत की जे सोन्याच्या खाणीतील कंपनी चालवतात, ज्यामुळे त्यांना ही पूर्ण माहिती आहे. सोबत देशातल्या ओडिसामध्ये मोठी खाण ही सापडलेली आहे आणि त्या खाणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं सापडलेलं आहे, ज्यामुळे नक्कीच देशाच्या सोन्यामध्ये भर पडून सोन्याची किंमत ही घसरणार आहे. कोणत्या तारखेला सोनं 40 ते 50 हजार रुपये होणार आहे हा अंदाज कशा पद्धतीने आहे, तुम्ही सोनं आता खरेदी करायचंय की नाही याची सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. अमेरिका कंपनी जी आहे मॉर्निंग स्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्यांचा अंदाज खरा ठरतोय की येत्या काळात सोन्याच्या चांगल्या पद्धतीची गुंतवणूक होऊ शकते. त्यांचं म्हणणं असं आलं आहे की सध्या गुंतवणूक करू नका, येणाऱ्या काळामध्ये सोनं कमी होईल त्यावेळेस गुंतवणूक करा आणि लोक त्यामुळे आता सोनं मोडायला निघाली आहेत. लोक असंही करत आहेत की आता सोनं मोडून घेऊ आणि नंतर परत तयार करू, तर तसं काही करू नका. तुमचं सोनं तुमच्या पाशीच ठेवायचं आहे. यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे की जॉन मिल्स यांनी 4 ते 5 कारणं सांगितली आहेत. ही कारणं लक्षपूर्वक समजून घ्या, कारण की सोनं म्हणजे हा फार महागडा धातू आहे आणि त्यामुळेच तुम्हाला या बाबतीच्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, कारण की याच्यामध्ये पडलेला फरक अगदी हजारामध्ये होत असतो. आत्ताच 2-4 दिवसाआधी सोनं पडलं होतं आणि आता परत वाढलंय. मग हे परत पडणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की जॉन मिल्स यांनी सांगितलंय की सोन्याच्या किमती कमी होणार आहेत. त्यांनी दावा केलाय. मिल्सच्या दाव्यानुसार जगभरात सध्या सोन्याचा सप्लाय वाढतोय. आता लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला जसं माहिती आहे की एखाद्या गोष्टीचा भाव कशावरून ठरतो. ज्यावेळेस मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो त्यावेळेस एखाद्या गोष्टीचा भाव हा पडत असतो. ज्यावेळेस मागणी जास्त आणि पुरवठा कमी असतो त्यावेळेस 100% भाव वाढतो. ज्यावेळेस मागणी कमी आणि पुरवठा जास्त त्यावेळेस भाव कमी होत असतो. आता तुम्ही म्हणाल की सोन्याच्या बाबतीत तर तसं काहीच नाही, त्यामध्ये 2 गोष्टी घडून आल्यात. ही पहिली गोष्ट काय आहे, भारतात देशांतर्गत ओडिसामध्ये मोठी खाण सापडलेली आहे. 2 ते 3 खाणी सापडल्या आहेत, ज्यामुळे देशांतर्गत सोन्याचा साठा वाढणार आहे. त्याचबरोबर 2024 मध्ये सोन्याचे जे काही खाणीमधून सोनं निघालं आहे तर ते जगभरात 4794 टन इतकं सोनं निघालंय. म्हणजेच 2023 पेक्षा हे सोनं जास्त प्रमाणात निघालं आहे. त्याचबरोबर हा जो साठा सोन्याचा झालेला आहे तो देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश आपल्या सोन्याचं उत्पादन वाढवत आहेत. याशिवाय जुनं सोनं जे आहे तर ते देखील मोडण्यासाठी रिसायकल केलं जातंय. बाजारामध्ये सोन्याचा पुरवठा वाढलाय आणि जर हा पुरवठा वाढला आहे म्हणजे एखादी वस्तू जर मार्केटमध्ये खूप झाली आहे तर त्याच प्रमाणामध्ये सोन्याच्या किमती देखील कमी होतील. अजून एक कारण सांगितलं आहे की सोन्याची डिमांड देखील जी आहे तर ती देखील कमी झाली आहे आणि हे देखील मिल्स यांनी सांगितलं आहे. आता सोनं घेण्यासाठी आपल्यासारखे सामान्य ग्राहक तर असतातच, पण ज्या मोठमोठ्या बँका आहेत जसे की आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, अमेरिकेची सेंट्रल बँक आहे किंवा चायनाची बँक आहे, अशा मोठ्या मोठ्या देशांच्या बँका आहेत तर त्यांनी देखील गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं आहे. आता यामध्ये जर आपण बघायला गेलो तर 2024 मध्ये ज्या सगळ्या देशातील मोठमोठ्या बँका आहेत तर त्यांनी 1045 टन सोन्याची खरेदी केली आणि 3 वर्षापासून 1000 टनापेक्षा जास्त सोन्याची खरेदी करत आहेत. आणि वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे की 71% ज्या मोठ्या बँका आहेत तर त्यांनी पुढच्या वर्षी आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये कपात करतील. आता लक्षपूर्वक ऐका, या बँकांकडे सोनं त्यांनी दाबून ठेवलेलं आहे किंवा स्टोअर केलेलं आहे. आता पुढच्या वर्षी त्या सोनं जे आहे त्या साठ्यामध्ये कपात करणार आहेत.
म्हणजे सोनं ते परत मार्केटमध्ये येणार आहे आणि या बँकांकडे दरवर्षी 1000-2000 टन विकत घेतात. आणि विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सोनं त्या ठिकाणी मार्केटमध्ये आलं तर तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता की नक्कीच सोन्याचा भाव कमी होणार आहे. त्यात काय झालं की कोरोनाची जी महामारी आली की त्या महामारीमध्ये सोन्याच्या किमती ह्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या होत्या. त्या किमती वाढल्या होत्या, मग त्यामुळे हा जो कृत्रिम फुगवटा तयार झाला होता त्याची किंमत तयार झाली होती, तर ती देखील आता घसरणार आहे. ही जी वाढ आहे ती कृत्रिम आहे, त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकते, असं जॉन मिल्स यांनी दावा केलेला आहे. तर अनेक तज्ज्ञांनी या दाव्याला विरोध केला आहे. म्हणजेच बरेचसे तज्ज्ञ आहेत ते म्हणत आहेत की मिल्स ज्या ज्या खाणी असतात तर त्या खाणीमध्ये ज्या खाण्यांच्या कंपन्यांचे सल्लागार आहेत हे स्वतः सोन्याच्या ज्या खाणी आहेत तर त्या खाण्यांच्या कंपन्यांचे सल्लागार आहेत. म्हणजेच त्यांनी खाणीमधून सोनं निघण्यापूर्वी ते विक्रीपर्यंत येण्यापर्यंत पूर्ण माहिती त्यांना असते. पण तरी देखील जगातील इतर लोकांनी त्यांना विरोध केलेला आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की बाकीच्यांचंही सोनं फार लिमिटेड आहे आणि एखादी गोष्ट जेव्हा जगात लिमिटेड असते तर त्याचा भाव कधीच कमी होत नसतो, तो कायम वाढतच असतो. पण तरी देखील त्यांच्या अंदाजानुसार तसेच जसं देशात आता अजून एक खाण सापडली आहे असं भविष्यात देखील सापडू शकते. आणि त्यांचं मत असं आलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये सोन्याचे दर हे 40 ते 50 हजार रुपये त्या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे जर खूपच जास्त सोनं असेल तर तुम्ही विकून परत स्वस्त झाल्यावर घ्यायला काहीही हरकत नाही. कारण सोनं आता पूर्णपणे वर जाऊन खाली येऊ लागले. त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे.